आयुर्वेद रसशाळा फाउंडेशनच्या एक नवीन औषध म्हणजे अर्कानील. आज आपण या औषधाचा थोडक्यात परिचय करू. अर्कानील हे आज सर्वसामान्यांना उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला मूत्रमार्गातील खडे किंवा किडनी स्टोन्स असं म्हटलं जातं, ह्या तक्रारींचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्याच्यावरचं अतिशय गुणकारी आणि अतिशय सुरक्षित सहजासहजी वापरता येईल असं औषध म्हणजे अर्कानील. आज आपण बघतो की सततच्या वेगवेगळ्या आपल्या धकाधकीच्या किंवा बिझी शेड्यूलमध्ये लोक सतत एसीत वावरतात. त्यामुळं बऱ्याच वेळेला पाणी पिणं हे उन्हाळ्यामध्ये जेवढी गरज आहे तेवढं पाणी पिलं जात नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला मूत्रमार्गातली जी खर आहे ती साठून त्याच्यामधून एक प्रकारचे कडक असे काही क्षार जे असतात ते एकत्रित होतात आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे हे जे किडनी स्टोन्स ज्याला म्हटलं जातं ते जास्त करून दिसतात. ह्याच्यामध्ये मुख्य लक्षणं ही दिसतात की आपल्याला कंबरदुखी, पोटदुखी, कधी कधी ओटीपोटात वेदना होणं, लघवी होत असताना अतिशय जळजळ होणं किंवा कधी कधी रक्त सुद्धा बाहेर येणं, ही सगळी जी लक्षणं दिसतात ही बऱ्याच वेळेला या किडनी स्टोन्स किंवा मूत्रमार्गातील खड्यांची असतात. ह्याच्यामध्ये कधी कधी अनुवंशिकता सुद्धा सापडते आणि अशा लोकांना बऱ्याच वेळेला कितीही वेळेला या खड्यांवर उपचार केले तरी पुन्हा पुन्हा हे खडे होण्याची प्रक्रिया ही होत असते. तसंच कधी कधी ह्याची दुसरी कारणं म्हणजे आजकालचं खाणं जास्त करून एक प्रकारे सगळे फ्राईड फूड किंवा मांसाहार, मसाल्याचे पदार्थ ह्याचा परिणाम म्हणून सुद्धा शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं, तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेचा अतिवापर. आज आपल्या बहुतेक सगळ्या ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये साखरेचा वापर असतो आणि त्याच्या अतिवापराने सुद्धा मूत्रमार्गातील खडे हे तयार होत असतात. हे असे खडे तयार होत असताना त्याला इतरही कारणं असतात. बऱ्याच वेळेला स्थूलता हे एक महत्त्वाचं कारण असतं, पचनाच्या तक्रारी हे दुसरं महत्त्वाचं कारण असतं, कधी कधी काही हार्मोनल डिसऑर्डर्स किंवा मूत्रपिंडाचे आजार हे सुद्धा कधी कधी हे कारण असू शकतं. मूत्रातून जे आपले वेगवेगळे घटक हे विसर्जित होणार असतात त्याच्यामध्ये शरीरातून मुख्यतः खनिज आणि क्षार हे बाहेर जाणं हे अपेक्षित असतं आणि त्यांना जर घट्टपणा आला किंवा ते जर बाहेर फेकले गेले नाहीत तर ते साठून त्याच्यापासून हे किडनी स्टोन्स तयार होतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट किंवा युरिक ॲसिड किंवा प्युरिन्स या वेगवेगळ्या प्रकारचे मूतखडे असू शकतात. परंतु या तिन्ही प्रकारावर अतिशय चांगला उपचार या अर्कानील या आयुर्वेद रसशाळेच्या औषधांनी आपण नक्की करू शकतो. ह्याच्यामध्ये जी विशिष्ट वनस्पती जे औषधं वापरलेत त्याच्यातला सगळ्यात मुख्य भाग म्हणजे ह्याच्यामध्ये वनस्पतींचे घनसार वापरलेत आणि हे घनसार हे अशासाठी वापरलेत की त्या वनस्पतींचा कमी वापरामध्ये अतिशय सूक्ष्म परिणाम आणि दीर्घकाळ परिणाम हे दिसण्यासाठी, ज्याला वायवर्ण म्हटलं जातं, सुंठ म्हटलं जातं, गोखरू, पाषाणभेद, गुळवेल ह्या औषधांचे हे घनसार वापरलेत. त्याचबरोबर आयुर्वेदातील अतिशय एक विशिष्ट औषध की जे फार कमी ठिकाणी वापरलं जातं ते म्हणजे त्याला दगडी बेर असं म्हटलं जातं. तर त्याची पिष्टी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये शुद्ध शिलाजिताचाही वापर आहे. ही सगळी दर्जेदार औषधं आयुर्वेद रसशाळेच्या उत्तम क्वालिटी कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रित करून अतिशय उत्तम असं हे जे औषध आहे ते म्हणजे अर्कानील. ह्याने लघवी साफ होते, ह्याने मूत्रमार्गातील खडे हे बाहेर पडायला मदत होते. त्याच्यासाठी आजकाल आपण बघतो की मूत्रपिंडांशी संबंधित अनेक आजार वाढत आहेत. त्याचं प्रमाण नंतर मूत्रपिंड निकामी होणे किंवा रिनल फेल्युअर्स किंवा त्या डायलिसिस वगैरे या पुढे जे जातात त्याची बऱ्याच वेळेला सुरुवात ही मूतखड्यांपासून सुरू झालेली असते किंवा
मूत्रमार्गाचं पचन जे आहे ते योग्य न झाल्यामुळं लघवी साफ न तयार होणं आणि एक क्षार साठून सुद्धा हे तक्रारी सुरू झालेल्या असतात. ह्या तक्रारी कमी करण्यासाठी दीर्घकाळ वापरासाठी आणि अतिशय सुरक्षित असं हे औषध म्हणजे अर्कानील आयुर्वेद रसशाळेच्या वर्णाधिकवात किंवा गोक्षुराधिकवात या 2 औषधांच्या बरोबर हे औषध जर वापरलं तर उन्हाळ्यामध्ये वाढणाऱ्या मुतखड्यांचं प्रमाण हे कमी करता येतं किंवा ज्यांना मुतखडा झालेला आहे त्यांनी ते मुतखडा पडून जाईपर्यंत हे औषध वापरायला हरकत नाही. हे दीर्घकाळ जरी वापरलं तरी त्याला काहीही दुष्परिणाम होत नाहीत. डायबिटीस, हृदयरोग किंवा इतर कुठलेही जीवनशैलीजन्य आजार असलेले लोक सुद्धा हे औषध निर्धोकपणे दीर्घकाळ हे वापरू शकतात.